लाडकी बहीण योजनेपासून वंचित महिलांसाठी शिवसेनेचे पंचायत समितीत साकडे. शहादा तालुक्यातील ससदे, बिलाडी, बामखेडा, तिखोरा, पिंगाणे यासह विविध ग्रामीण भागातील अनेक महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून अद्याप वंचित आहेत. या महिलांनी शिवसेना नेते व आमदार चंद्रकांत रघुवंशी तसेच शिवसेना जिल्हा प्रमुख रामभैया रघुवंशी यांची भेट घेऊन योजनेचा लाभ मिळवून देण्याची मागणी केली. महिलांच्या मागणीची दखल घेत आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी वंचित महिलांना योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी आवश्यक सहकार्य करण्याच्या सूचना तालुका पदाधिकाऱ्यांना दिल्या. त्यानुसार शिवसेना तालुका प्रमुख मनलेश जायस्वाल आणि शहर प्रमुख जितेंद्र जमदाडे यांनी वंचित महिलांसह शहादा पंचायत समिती गाठून बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांकडे महिलांच्या अडचणी मांडल्या. यावेळी कनिष्ठ प्रशासन अधिकारी रवींद्र कुलकर्णी आणि मनमोहिनी शिंदे यांनी महिलांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांनी बाल विकास प्रकल्प अधिकारी सागर चौधरी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून प्रकरणाची माहिती दिली. यावेळी सागर चौधरी यांनी वंचित महिलांच्या अर्जांची तात्काळ पडताळणी करून आवश्यक त्रुटींची पूर्तता करण्यात येईल तसेच पात्र महिलांना लवकरात लवकर योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी कार्यवाही केली जाईल असे आश्वासन दिले. तालुक्यातील एकही पात्र महिला योजनेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेतली जाईल असेही त्यांनी सांगितले. दरम्यान महिलांना लवकरात लवकर लाभ मिळाला नाही तर शिवसेनेच्या वतीने तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल असा इशारा तालुका प्रमुख मनलेश जायस्वाल यांनी दिला. यावेळी जितेंद्र जमदाडे, जयसिंग ठाकरे, अजय सोनवणे, गोपाल कोळी, गणेश ठाकरे, पृथ्वीराज राजपूत, अक्काताई ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक आणि वंचित महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. मराठी न्यूज नेटवर्क प्रतिनिधी कौस्तुभ मोरे. काल परवा आदरणीय आमदार श्री चंद्रकांतजी रघुवंशी साहेबांना ते दौऱ्यावर असताना या सर्व महिला त्यांना भेटल्या आणि त्यांनी व्यथा सांगितली की आमचे लाडकी बहिणीचे योजनेचे जे पैसे आहेत ते आम्हाला मिळत नाही, आमच्या खात्यावर पडत नाही. मग त्याच्यानंतर आदरणीय चंद्रकांतजी रघुवंशी साहेबांनी आम्हाला आदेश दिला तर या महिलांना घेऊन योग्य त्या न्याय देता येईल, काय त्यांना मदत करता येईल त्या पद्धतीने आज आम्ही पंचायत समितीमध्ये आलो असता इथे व्हिडिओ साहेब तर नव्हते पण इतर सर्व अधिकारी होते. त्यांच्याशी चर्चा करून आणि त्यांच्याशी बोलून आणि CDO साहेबांशी दूरध्वनीवर बोलून त्यांना आपण सर्व माहिती दिल्यावर त्यांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे का 1-2 दिवसात सर्व त्यांच्या चेक करून त्यांच्या सर्व ते काही चुकलं असेल किंवा माहिती भरताना काही प्रॉब्लेम आला असेल या सर्व संदर्भात व्यवस्थित सखोल चेक करून त्या महिलांना 100% लाडकी बहिणी योजनेचे पैसे कसे खात्यावर येतील याचा प्रयत्न करू असं आश्वासन दिलं. आणि हा प्रश्न फक्त 2 गावाचा नाही तर अनेक तालुक्यातील प्रत्येक गावात हा प्रश्न निर्माण झालेला आहे. या माध्यमातून मी प्रशासनाला आणि खास करून बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांना सांगू इच्छितो हा अत्यंत सेन्सिटिव्ह आणि गंभीर प्रश्न आहे. शिवसेनेमुळे ही योजना कार्यान्वित झालेली आहे. आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांमुळे ही योजना अस्तित्वात आलेली आहे. या योजनेमध्ये कोणी अधिकारी खाडा घालण्याचा प्रयत्न करत असेल आणि आमच्या बहिणीचे पैसे अडवण्याचा जर कोणी जाणून बुजून प्रयत्न करत असेल तर त्याला शिवसेनेकडून माफी मिळणार नाही. त्याला योग्य धडा शिकवला जाईल. शिवसेनेच्या माध्यमातून प्रखर आंदोलन छेडलं जाईल आणि आंदोलनादरम्यान कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर हेच अधिकारी जबाबदार राहतील हे ध्यानात ठेवा आणि आमच्या बहिणींचं नुकसान होणार नाही याची अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी एवढं सांगू इच्छितो. सामान्य जनतेचा आवाज थेट तुमच्यापर्यंत. मराठी न्यूजच्या ताज्या बातम्या आणि नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा लगेच.